अनेक लोकांना वेट लॉस आणि फॅट लॉस याचा संबंध कळत नाही, तर ते आधी व्यवस्थित समजून सांगा. तुम्हाला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, तुम्हाला ऍसिडिटी आहे, तुम्हाला सारखे गॅसेस होतात, हे सगळं इंडिकेट करतं की तुमचं डायजेशन डिस्टर्ब, मग तुमचं फॅट वाढायला. पुरुषांमध्ये युजली ॲब्डॉमिनल फॅट असतं, पोट वाढतं, आणि स्त्रियांमध्ये युजली लोअर बॉडी किंवा दंडाचं फॅट वाढतं. काही लोक असतात समजा की ते दिवसभरात भरपूर खातात, बरोबर, पण तरी ते बारीक राहतात. वाटीभर रोज आमरस घेतलं आणि म्हणलं की मला वजन कमी करायचंय, तर तसं होणार. पूर्वी आपला आजीबाईचा बटवा, त्यामध्ये हळद, काही लोक म्हणतात हे खायचं, काही म्हणतात ते खायचं नाही. मग नक्की काय ऐकायचं? तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये काही मसाले असतात की जे फॅट लवकर बर्न करायला मदत करतात. आता फॅट कमी करण्यासाठी कसं काम करतं हे सांगते. सोपी गोष्ट आहे पण खूप महत्वाची. कामावर जाणारे जे लोक आहेत, जे एम्प्लॉईज आहेत, जे IT पीपल आहेत, किंवा सगळेच म्हणजे ऑफिसवाले, बँकवाले लोक, जेवण झाल्या लगेच बसायचं. तर ही जी गोष्ट आहे ना, ही तुमचं फॅट जास्त वाढ. मग तुम्ही सोपी गोष्ट काय करू शकता? पर्सनल डाएट प्लॅन हे का महत्वाचं आहे? म्हणजे किडनी स्टोन आहे तर काय खायचं नाही, या खूप छोट्या गोष्टी. कोलेस्ट्रॉल आहे, थायरॉइड आहे, काय खायचं आणि काय खायचं, की ज्यांना अजून समजतच नाही की आपलं वजन वाढलंय, किंवा याच्यामध्ये टिपिकल येतात त्या म्हणजे स्त्रिया. की अशा कुठल्या रेसिपीज आहे शॉर्टमध्ये तुम्ही सांगू शकता की ज्याने फॅट लॉसला मदत होईल? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत पुन्हा एकदा आपल्या लाडक्या गेस्ट, ज्यांना आपण परत एकदा बोलवलं आहे, डॉक्टर अमृता कुलकर्णी आहेत. आणि मागच्या टॉपिकमध्ये आपण कव्हर केलं होतं की घरच्या घरी कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये आपण आपलं वेट कसं कमी करू शकतो. तर आजचा जो टॉपिक आहे त्याच्यापेक्षा थोडासा ॲडव्हान्स टॉपिक आहे. ओके, तर या टॉपिकमध्ये आपण थोडंसं आणखी डिटेलमध्ये जाणार आहोत. तर मी आता टाईम वेस्ट करत नाही, आपण त्यांच्याकडनंच सगळ्या काही गोष्टी जाणून घेऊयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवतच जाणार आहोत आणि एकापेक्षा एक भारी गेस्ट आपण आपल्या चॅनलवरती आणणार आहोत. तर स्टार्ट करूयात. तर डॉक्टर अमृताजी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या शोमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. येस, तर आता आपण डायरेक्ट मेन मुद्द्याला स्टार्ट करूयात. आणि मी ऑडियन्सला सांगू इच्छितो की ज्यांनी मॅमचा पहिला पॉडकास्ट पाहिला नसेल त्यांनी आधी तो पॉडकास्ट बघा. आपल्या चॅनलवरती तो रिलीज झालेला आहे ऑलरेडी, कारण तो जर तुम्ही पाहिला तर आताचा पॉडकास्ट तुम्हाला आणखी व्यवस्थित कळेल. ओके, तर आपण स्टार्ट करूयात. येस मॅम, तर आपण मागच्या पॉडकास्टमध्ये आपण वेट लॉसवरती बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. येस, तर या पॉडकास्टमध्ये थोडंसं आपण ॲडव्हान्स जाऊयात. तर फॅट लॉसवरती बोलूयात. नक्कीच. अनेक लोकांना वेट लॉस आणि फॅट लॉस याचा संबंध कळत नाही, तर ते आधी व्यवस्थित समजून सांगा. बरोबर. तर नक्कीच वेट लॉस आणि फॅट लॉस हा डिफरंट आहे. तुमचं मसल सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे बऱ्याच जणांचे जे पेशंट असतात ना, म्हणजे ॲज अ डॉक्टर मी बघते नेहमी की वेट लॉसची गरज नाही आहे, पण फक्त पोट वाढले, फक्त दंडाची चरबी जास्त आहे, फक्त लोअर बॉडी वाढली, असे वेगवेगळे फॅट डिपॉझिशनचे टाईप्स असतात. ओके, तर हे कमी करायचं आहे. तर मग ते कसं करायचं? कारण डाएट केलं, ओव्हरऑल वेट कमी होतं, मग ते मसल मास कमी होतं आणि तुमची बॉडी प्रपोर्शनमध्ये दिसत नाही थोडक्यात. तर मग ते कसं करायचं, हा एक मुद्दा असतो. तर बेसिक सगळ्यात महत्त्वाचं की फॅट डिपॉझिट का होतं किंवा त्याची कारणं काय. फॅट डिपॉझिट होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन की आपण जे पदार्थ खातो किंवा आपण जे जेवतो त्याचं पचन चांगलं न होणं. ओके, म्हणजे काय, तर युजली काय झालं पाहिजे, नॉर्मली आपण जे खातो त्याचा काही भाग हा तुमच्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे त्या ह्याच्यापासून तुम्हाला, पदार्थापासून एनर्जी लेवल्स तुम्हाला मिळतात, एनर्जी वाढते, बॉडीला एनर्जी मिळते. आणि दुसरं म्हणजे काय की ते जी एनर्जीमध्ये कन्वर्ट नाही झालं आहे, एक्सेस जो आहे तो ॲज अ फॅट म्हणून आपल्या बॉडीमध्ये डिपॉझिट होतात. ओके, जे आपण अनहेल्दी फूड खातो की ज्याचं पचन आपलं होतच नाही चांगलं, मैद्याचे पदार्थ, अननेसेसरी साखर, हाय कॅलरीवाले पदार्थ, तळलेले पदार्थ की ज्याचं आपल्या बॉडीमध्ये पचन होत नाही, किंवा तुम्ही खूप उशिरा जेवताय, रात्रीचं जेवण खूप उशिरा झालंय, तुमची बॉडी ते पचवूच शकत नाही. ओके, युजली मी सांगते की रात्रीचं जेवण आणि रात्रीची झोप यामध्ये कमीत कमी 3 ते 4 तासाचं अंतर पाहिजे. ओके, आपलं पचन चांगलं होण्यासाठी. मग आपण काय करतो, सध्या 11 वाजता जेवलो, 11:30ला झोपतो, लगेच झोपतो आणि झोप पण येते कारण तो वेळच नसतो मध्ये. तर तुम्ही 11लाच जेवला तर तुम्ही झोपणार कधी? युजली काय झालं पाहिजे, तर साधारणपणे 8 ते 9च्या दरम्यान जेवा. अगदीच काय मी म्हणत नाही की 6 वाजता जेवा, कारण ते पॉसिबल नाही. बरोबर, आपण सगळे काम करतो, आपल्या सगळ्यांच्या ठराविक वेळा असतात,
जेवढं शक्य आहे तेवढं लवकर जेवा. अगदी तुम्ही 9 वाजता जरी आलात कामावर, तुम्ही लगेच जेवू शकता. मग तुम्ही 11, 11:30ला झोपाल तर तुमचं एक साधारणमध्ये 2-2.5 तासांचा गॅप होतो. हे फार महत्त्वाचं आहे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी. आणि जेव्हा ते होत नाही तेव्हा हे अतिरिक्त चरबीमध्ये जमा होतं, म्हणजे फॅट डिपॉझिट व्हायला. हा महत्त्वाचा भाग. म्हणजे काय, तुमचं डायजेशन चांगलं पाहिजे. तुम्हाला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, तुम्हाला ॲसिडिटी आहे, तुम्हाला सारखे गॅसेस होतात, हे सगळं इंडिकेट करतं की तुमचं डायजेशन डिस्टर्ब आहे. मग तुमचं फॅट वाढायला लागतं. ओके. दुसरं अजून एक रिझन काय, बैठं काम. 12-12 तास बसून काम करायचं, ॲक्टिव्हिटी 0. हे सगळ्यात महत्त्वाचं आजकाल रिझन आहे फॅट डिपॉझिट होण्यासाठी. राईट. ॲक्टिव्हिटीज नाही आहे काही, फक्त कॅलरी इंटेक आहे. कॅलरी खर्चच होत नाही आहेत ना, बरोबर, काही कामच होत नाही आहे. मग इंटेक मात्र कमी नाही आहे, इंटेक तर आपण भरपूर घेतोय. मग ते पचणार कसं, ते त्यातला जास्तीत जास्त भाग हा फॅटमध्ये कन्वर्ट व्हायला लागतो. सो आता फॅट डिपॉझिशन म्हणाल तर हे टेंडन्सी म्हणजे पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये ही वेगवेगळी टेंडन्सी दिसून येते. पुरुषांमध्ये युजली ॲबडॉमिनल फॅट असतं, पोट वाढतं. आणि स्त्रियांमध्ये युजली लोअर बॉडी किंवा दंडाचं फॅट वाढतं. तर हे थोडं काय म्हणू आपण त्याला की देवानी जी शरीररचना केलेली आहे की पुरुषांची वेगळी आणि स्त्रियांची वेगळी. यानंतर टेंडन्सी, तुमच्या कामाचं टाईप, म्हणजे सेम की तुम्ही एकाच जागी बसलेले असता, ॲक्टिव्हिटी फार नाही आहे, तर तुमची लोअर बॉडी ही वाढणार. ओके. पुरुषांमध्ये पोट वाढणार, कारण फक्त खाताय, ते बर्न होतच नाही आहेत कॅलरीज, फक्त इंटेक आहे. परत एकदा मगाशी मी सांगितलं तसं. आणि हाय कॅलरी फूड, साखरवालं सगळं, मैदा, जंक फूड, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. हाय कॅलरी तळलेलं फूड, हे सगळं त्यामध्ये येतं. हाय फॅटी फूड. तर ही महत्त्वाची कारणं आहेत की बाबा फॅट डिपॉझिट होतं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा डायजेशन स्लो असतं तेव्हा मेटाबॉलिझम स्लो होतं. सो तुमची बॉडी मेटाबॉलिझम, तुमचं बॉडी टेंडन्सी जी आहे, ही 2 महत्त्वाची कारणं आहेत की तुमचं फॅट डिपॉझिट होतंय किंवा तुमची चरबी वाढते. पण मग काही लोक असतात समजा की ते दिवसभरात भरपूर खातात, बरोबर, पण तरी ते बारीक राहतात. नक्कीच. आणि बाकीच्यांचं तर फार कमी जेवतात पण तरी तीच कंडिशन असते. मग याला कसं कम्पेअर करतात? तर यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतं ते म्हणजे तुमचं बॉडी मेटाबॉलिझम. म्हणजे काय, तर आपण त्याला शुद्ध मराठीमध्ये म्हणतो आपल्या शरीराची चण. बरोबर, की हा एक आपला अगदी काय म्हणू आपण त्याला गावठी शब्द म्हणू शकता, पण लोकांच्या लक्षात येतो. आजकाल मेटाबॉलिझम हे एवढं डोक्यात बसलेलं आहे, पण ती प्रत्येकाच्या शरीराची टेंडन्सी असते की तुमचं जेनेटिक आलं त्यामध्ये आणि तुमची मेटाबॉलिझम. जेवढं तुमचं मेटाबॉलिझम फास्ट तेवढं तुम्ही बारीक असता, आणि जेवढं तुमचं मेटाबॉलिझम स्लो तेवढं तुमचं वेट वाढण्याचे चान्सेस हे जास्त असतात. मग मेटाबॉलिझममध्ये परत सगळंच आलं की तुमचं डायजेशन चांगलं आहे, तुमची लाईफस्टाईल चांगली आहे, तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली आहे, तुमचं डाएट हेल्दी आहे. या सगळ्यावरून आपण मेटाबॉलिझम आपलं वाढवू शकतो किंवा चांगलं बनवू शकतो. मग आता तुम्ही म्हणालात तसं की खूप लोक म्हणतात काय नुसती हवा खाल्ली तरी आमचं वजन वाढतं, आणि हे तर इतकं खाऊन सुद्धा एकदम बारीक राहतात. ती टेंडन्सी आहे. तर ती लोकांची प्रत्येकाची चण आहे वेगवेगळी. ही प्रत्येकाचे मेटाबॉलिझम हे वेगळं असतं. आणि म्हणूनच इथे मला परत एकदा पुढे सांगायचं आहे की तुमचं मेटाबॉलिझम हे तुम्ही बदलू शकता, पण हेल्दी हॅबिट्सने. ओके. मग ते कसं बदलायचं आता? सेम परत एकदा हेल्दी हॅबिट्स, की तुमचं फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढली पाहिजे, तुमचा जेवणाच्या टायमिंग्स रेग्युलर असल्या पाहिजेत, तुमचं मील हेल्दी असलं पाहिजे, तुमच्या जेवणामध्ये कमी कॅलरी कमी फॅटवाले पदार्थ असले पाहिजे, आणि तुम्ही पाणी भरपूर प्यायचं. ओके. पाणी भरपूर पिणं हे साधा सोपा मार्ग आहे तुमचं बॉडी मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी. आणि तुम्हाला जर एखाद्या ठराविक भागावरची चरबी कमी करायची, फॅट कमी करायचं आहे, तर पाणी आणि लिक्विड्स म्हणजे सगळे प्रकारचे, जसं नारळ पाणी, ताक, भाज्यांचे सूप, हे तुम्ही जास्तीत जास्त घेऊ शकता. ग्रीन टी, भरपूर पाणी, वेगवेगळी विदाऊट शुगर सरबतं, हे भरपूर घ्या. ओके. यामुळे काय होतं की जेवढे लिक्विड्स जास्त घेतात तुमची बॉडी ते तुमचं जे अन्न असतं खाल्लेलं ते पचवायला मदत करते आणि फॅट बर्न व्हायला सुरुवात होते. सो तुम्ही वॉशरूमला जास्ती जाता, तुम्हाला युरिनेशन जास्ती होतं आणि तुमचं फॅट त्याद्वारे बाहेर टाकलं जातं, ते तुमच्या बॉडीमध्ये डिपॉझिट होणार नाही. ओके. सो लिक्विड जेवढे जास्त येतील. करेक्ट. आणि अजून एक त्यामध्ये डाएट चेंज करायचं म्हणजे फायबर्स वाढवायचे, म्हणजे थोडक्यात तंतुमय पदार्थ. मग आता हे फायबर्स म्हणजे काय आहेत? फळं, फळभाज्या आणि पालेभाज्या. ओके.
हे भरपूर फायबर्स असलेले तुम्ही तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त ठेवायचं. रोज एखाद दुसरं फळ खायचंच. रात्रीच्या जेवणात पालेभाजी ठेवा, म्हणजे तुमचं डायजेशन सुधारेल. आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही कोणतीही फळभाजी खाऊ शकता, डाळ खाऊ शकता, म्हणजे आमटी वरण जे काय आहे हे घेऊ शकता. प्रोटीन बरोबर फायबर ठेवणं हे फॅट लॉसचं गणित आहे आणि प्रोटीन वाढवणं हे वेट लॉसचं गणित आहे. ओके, साधं सोपं. म्हणजे प्रोटीन जर आपण हे केले, प्रोटीन इंटेक जर वाढवले तर आपलं वेट लॉस होतं. आणि प्रोटीन प्लस फायबर हे जर वाढवलं तर फॅट लॉस होतो. ओके, आता ओव्हरऑल सगळीकडूनच तुम्हाला हेल्दी व्हायला मदत करतं की वेट लॉस पण होतोय आणि फॅट लॉस पण होतोय. बरोबर. नाही तर तुमचं बॉडी प्रपोर्शन हे वेगळं दिसतं, ऑड दिसतं. बरोबर. वजन कमी आहे आणि फक्त पोटच वाढलंय, वजन कमी आहे फक्त लोअर बॉडीच जास्त. सो हे थोडं ऑड दिसतं. काही काही जणांची अप्पर बॉडी जास्त असते, काही जणांची लोअर बॉडी जास्त असते. सो हा महत्वाचा मुद्दा. ओके, आता मध्येच तुम्ही ताकाबद्दल बोलला होता, तर ताकाचा किती रोल महत्वाचा आहे समजा या सगळ्या गोष्टीमध्ये? नक्कीच खूप जास्त. मी आत्ताच एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे की ताक प्यायल्यामुळे खरंच वजन कमी होतं का. तो आपल्या चॅनेलवर जाऊन नक्की बघा. येस, चॅनलचं नाव आहे बेस्ट डाएट टिप्स बाय डॉक्टर अमृता. तर हे इन्स्टावर पण आहे, फेसबुकवर पण आहे आणि आपल्या युट्यूबवर पण आहे. तर मी त्यामध्ये डिटेल सगळं दिलेलं आहे. पण ताक हे एक उत्तम वेट लॉस ड्रिंक आहे, एक बेस्ट डिटॉक्स ड्रिंक आहे. स्वस्त आणि मस्त हे म्हणायला हरकत नाही. उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही घेतलंच पाहिजे, तुमच्या डाएटमध्ये असलंच पाहिजे. हे फक्त बरेच जण सांगतात की ताकामुळे आम्हाला त्रास होतो, तर काय करायचं? तर ताक घ्यायला नाही सांगितलंय डॉक्टरने. मग काय घ्यायचं नाही तर थंड नसावं आणि आंबट नसावं. ताक या दोनच गोष्टी पाळायच्या. तुम्ही ताक व्यवस्थित घेऊ शकता. रोजच्या रोज ताजं दही घ्या, दह्याचं ताक करून घेऊ शकता, पण ते रोजच्या रोज ताजं पाहिजे. फ्रीजमध्ये ठेवायचं काढायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं काढायचं, असं केलं की ते अजून जास्त फर्मेंट होत जातं आणि मग ॲसिडिटी वाढते, खोकला वाढतो, मग सांधेदुखी वाढते, आर्थरायटिसला चालत नाही, हे सगळे प्रॉब्लेम, घसा धरतो. बरोबर. कारण आपल्याला ते थंड प्यायचं असतं. नॉर्मल टेम्परेचरचं घ्या आणि ताजं घ्या, बस. या दोनच गोष्टी जर पाळल्यात तर तुम्ही ताक व्यवस्थित घेऊ शकता, नाश्त्याला, दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात. पण परत एकदा की अतिरेक करू नका. कारण बऱ्याच जणांकडून मी ऐकले की आजकाल सोशल मीडियावर खूप ट्रेंड, 3 दिवस फक्त ताकच प्यायचं, 3 दिवसाचं ताक डाएट. हे नवीन आहे. तर मला बरेच लोक प्रश्न विचारतात, मॅडम तुमचं याबद्दल काय मत आहे? म्हणजे माझं स्पष्ट मत आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. हा साधी सोपी गोष्ट आहे. जर 3 दिवस आपण फक्त पाणीच प्यायलो, 3 दिवस आपण फक्त ताकच प्यायलो, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी लगेच होणार. बरं, कुठल्याही पदार्थाचा जेव्हा तुम्ही अतिरेक करता तेव्हा शरीराला नुकसान होणार. बरोबर. सो थोडक्यात मजा ही जी आहे गोष्ट की मॉडरेशन, परत एकदा ही गोष्ट लक्षात ठेवायची. अदरवाईज ताक हे बेस्ट आहे, पण परत एकदा की वरून मीठ आणि साखर घालून घ्यायचं नाही, नाहीतर मग वेट लॉसला त्याचा काही उपयोग नाही. मग त्याऐवजी काय घालायचं त्याच्यामध्ये, ते कसं घ्यायचं, हे सगळं मी चॅनेलवर मी डिस्कस केलेलं आहे आणि डिटेल सांगितलेलं आहे. तर ते तुम्ही नक्कीच बघू शकता. येस, जसं आता आपण ताकाबद्दल बोललो समजा, तर आणखी अशा कुठल्या रेसिपीज आहे शॉर्टमध्ये तुम्ही सांगू शकता की ज्याने फॅट लॉसला मदत होईल, की चरबी कमी व्हायला मदत होऊ शकते समजा? बरोबर, नक्कीच. तर परत एकदा की पाणी भरपूर प्यायचं, लिक्विड्स जास्तीत जास्त घ्यायचे आणि सॅलड खाण्यापेक्षा भाज्यांचं सूप जास्त घ्या. ओके. कारण सॅलड हे कच्चं असल्यामुळे बऱ्याच जणांना डायजेशन प्रॉब्लेम्स येतात आणि उन्हाळ्यामध्ये तर येतातच येतात, कारण ऑलरेडी स्लो असतं बरोबर पचन. तर त्यामुळे सॅलड जास्त. मी काही काही जणांना बघितलंय की मोठा बाउल भरून सॅलड खातात. अतिरेक करू नका. मग ते तुम्ही शिजवून घ्या ना. भाज्या थोड्या शिजवल्या की त्या पचायलाही हलक्या होतात. बरोबर. मग सूप तुम्ही 2 बाउल पण पिऊ शकता. टोमॅटो, दुधी भोपळा, पाणीदार भाज्या जास्तीत जास्त घ्या, पाणीदार फळं जास्तीत जास्त घ्या, जी आता उन्हाळ्यात मिळतात. कलिंगड, टरबूज, डाळिंब हे जास्तीत जास्त घ्या. आता उन्हाळा म्हणल्यावर मला वाटतंय की आंबा. लगेच लोक प्रश्न विचारणार की आंब्याचं काय, एकदाच येतो वर्षातून. बरोबर, वर्षातून एकदाच येतो, मग मी डाएट कसं करणार? पण आंब्याचं काय इम्पॅक्ट होतं बरं खरंच? म्हणजे नक्कीच आंबा हे जरी फळ, याचे खूप आपल्या शरीराला फायदे आहेत. कारण व्हिटॅमिन ए असतं, व्हिटॅमिन सी असतं आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. चांगलं असतं, पचायला चांगलं, फायबर्स भरपूर असतात. पण परत एकदा तेच की पण हा आला म्हणजे तुम्ही ते थोडक्यात घ्यायचं आहे, एवढंच की त्याचा अतिरेक करू नका, कारण शुगर जास्त असते. ओके. फळांमध्ये नॅचरल शुगर असते, पण काही फळांमध्ये अतिरिक्त शुगर असते, जसं आंबा, द्राक्ष. आत्ता परत द्राक्ष आले, त्याचा अतिरेक करू नका.
तुम्ही वाटी वाटीभर रोज आमरस घेतलं आणि म्हणलं की मला वजन कमी करायचं आहे, तर तसं होणार नाही. सो तुम्ही आंबा खा, नाही असं नाही, पण आमरसामध्ये नका घेऊन येतं त्याची क्वांटिटी. त्यात अजून आपण साखर पण टाकतो, त्यातून आपण वरून साखर घालतो आमरसात, कारण तो तूप टाकतो आणि त्याची क्वांटिटी कळत नाही, कारण ती जास्त जातेच. एक मोठी वाटी आमरस घेतला की ती क्वांटिटी आलीच, आपण काय चमचाभर घेत नाही. बरोबर. सो मग त्याच्याऐवजी काय करा की तुम्ही रोज घ्या. मी माझ्या डाएटमध्ये नेहमी लोकांना उन्हाळ्यात तुम्हाला डाएट करायचं आहे ना, आंबा खाऊन करायचा, पण रोज 2च फोडी खायच्या. तेवढं करू शकता. बरोबर आहे. खाल्ल्याचंही समाधान आणि वजनही वाढणार नाही आणि ते पण तुम्हाला कुठे गिल्ट येणार नाही. सो हा महत्वाचा मुद्दा. ओके. आता हे तर झालं समजा फ्रुट्स बद्दल झालं समजा किंवा ताकाबद्दल झालं, पण मग काही असे जुने लोक म्हणजे काढे पण वापरायचे, जसं की हळदीचं पाणी असेल किंवा आणखी बऱ्याच गोष्टी असं पिल्याने, जिऱ्याचं पाणी असेल, तर त्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो का समजा? आजकाल डिटॉक्स ड्रिंक असं एक त्याला छान आणि काय म्हणू आपण त्याला मॉडर्न नाव आहे, जे आपण पूर्वी काढे म्हणायचो. परत आपल्या स्वयंपाकघरामध्ये काही मसाले असतात की जे फॅट लवकर बर्न करायला मदत करतात, पण लोक काय करतात की ते कुठलंही डाएट, कुठलेही पदार्थ त्या सीझनमध्ये घ्यावेत असा माझा आग्रह असतो, म्हणजे त्याचा बॉडीला त्रास होत नाही. आता उन्हाळा आहे, तर कालच मला एकांचा मेसेज आला की मी मेथी दाण्यांचं पाणी रोज घेतोय, पण मला खूप उष्णता झाली, खूप त्रास होईल. मेथीचे दाणे हे प्रचंड उष्ण असतात, ते तुम्ही जर उन्हाळ्यात घेतले तर त्याचा त्रास होणारच आहे. सो सीझन चेंज, डाएट चेंज हा माझा मोटो असतो आणि मी त्याप्रमाणे आपल्या चॅनेलवर सगळे डाएट किंवा कोणते पदार्थ खायचे त्या सीझन वाईज सगळं सांगत असते. सो यामध्ये परत बेली फॅट कटर ड्रिंक आले. आपण घरगुती आपल्या मसाल्यांपासून काही काढे बनवू शकतो, जसं बडीशोप आपण जेवणानंतर खातोच, पण बडीशोपचा काढा खूप छान रिझल्ट मिळतात बेली फॅट कमी व्हायला. जिरं खूप छान रिझल्ट मिळतात, पण त्याचा अतिरेक करू नका. पण ते कधी घ्यायचं असं? सकाळी उठल्या तुम्ही जेवणानंतर घेऊ शकता, जेवणानंतर स्पेशली घ्या, म्हणजे पचन चांगलं होतं. पचन चांगलं होतं. सकाळी उठल्यावर भरपूर लोक काही घेतात, त्याच्यामध्ये बरंच काही घालून घेतात, पण जेवणानंतर जेव्हा तुम्ही घेता, तुम्ही जे काही अन्न खाल्लेलं असतं ते पचायला मदत होते आणि ते फॅटमध्ये कन्व्हर्ट होत नाही. सो तुम्ही बडीशोपचा काढा घेऊ शकता, जिऱ्याचा काढा घेऊ शकता. हे सगळे जे आहेत ना, दालचिनीचा काढा कधी घ्यायचा, दालचिनीचा चहा कधी घ्यायचा, हे सगळं आपल्या चॅनलवर मी डिटेल व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर तेही तुम्ही सीझन वाईज बघू शकता. की विंटर फॅट लॉस काढा, समर बेली फॅट लॉस काढा, हे सगळे ड्रिंक्स त्याची प्रॉपर रेसिपी मी त्यावर अपलोड केलेली आहे, तीही आपण बघू शकता. आणि हळदीचा काय रोल आहे बरं? हळदी आणि गरम पाणी, समजा हळद आणि गरम, हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी मानली जाते. पूर्वी आपला आजीबाईचा बटवा, त्यामध्ये हळद असायची. बऱ्याच ह्याच्यामध्ये फक्त हळदच लावली जायची. रक्त आलं, कापलं, काही झालं, खोकला आला, हळदीचा चहा, हळदीचं पाणी हे दिलं जायचं. हळद ही मॅजिकल काम करते, कारण त्याच्यामध्ये कर्क्युमिन नावाचं कंपाऊंड असतं की जे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करतं. तुमच्या अंगावर सूज येत असेल, तुमचं फॅट जास्ती असेल, आपण स्वयंपाकामध्ये वापरतोच, म्हणजे भाजी, आमटी या फोडणी, पण ती किती वापरतो? थोडीशी वापरतो, चिमूटभर. इथेही आपल्याला ती थोडीशीच वापरायची आहे, अख्खा चमचा भरून नाही. सकाळी उठल्या तुम्हाला जर थायरॉइड असेल, तुम्हाला जर तुमच्या अंगावर सूज येत असेल, वॉटर रिटेन्शन असेल, तर तुम्ही हळदीचा चहा नक्की घेऊ शकता. हळदीचा चहा म्हणजे काय, तर पाणी गरम करायचं, चिमूटभर हळद टाकायची, थोडंसं आलं किसून टाकायचं आणि ते प्यायचं. बेस्ट, सोपं, वेळ गेला नाही तुमचा, बरोबर, एकदम नॅचरल, आणि तुमचं पोट साफ होतं. बेली फॅट कमी व्हायला मॅजिकल रिझल्ट्स मिळतात. ओके. आता हे सगळं झालं समजा डाएटबद्दल झालं किंवा ड्रिंक्सबद्दल झालं, काढ्याबद्दल झालं. आता थोडंसं एक्सरसाइजेसबद्दल बोलूयात की त्यांनी आपण कशा पद्धतीने बेली फॅट असेल किंवा फॅट कमी करू शकतो समजा. बरोबर. तर आता इथे मुद्दा काय येतो की तुम्हाला वजन कमी करायचं आहे, तुम्हाला फॅट कमी करायचं आहे. ओव्हरऑल रेशो कसा असतो, 70% डाएट, 30% एक्सरसाइज. ओके. 70% रोल हा डाएटचा आहे. उलट लोक उलट करतात आणि काय करतात लोक, 30% मध्ये जे काही वर्कआउट करतात 2-2 तास जिम मध्ये, ते झाल्यानंतर बाहेर जाऊन खातात. मग म्हणते मी कॅलरी बर्न केल्या ना, अरे पण जेवढ्या बर्न केल्या तेवढ्याच परत घेतल्या, त्याचा काही उपयोगच नाही, त्याचा काहीच उपयोग नाही. जेव्हा तुम्ही डाएट प्रॉपर करता आणि त्याच्यासोबत एक्सरसाइज करता, तेव्हा त्याचा उपयोग होणार आहे. आता साधं सोपं काय की आजकाल लोकांना एक्सरसाइजला वेळ नाहीये, किंवा दुसरं म्हणजे काय की लोकांना वाटतं की जिम जॉईन केलं तरच एक्सरसाइज होतो, तरच वजन कमी होणार आहे, तरच फॅट कमी होणार आहे. सगळ्यांना परवडत नाही, सगळ्यांना वेळ मिळत नाही, वेळ पण नसतो आणि जिमच्या फी पण परवडत नाही सगळ्यांना. मग अशा वेळी काय करायचं,
वॉकिंग हा बेस्ट एक्सरसाइज. चालणं स्वस्तात मस्त, कधीही कुठेही करू शकता, तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे करू शकता, पैसे पडत नाहीत, कोणीही विचारत नाही, पण बेस्ट एक्सरसाइज आहे वजन आणि फॅट दोन्ही कमी करायला. आता फॅट कमी करण्यासाठी कसं काम करतं हे सांगते. सोपी गोष्ट आहे पण खूप महत्त्वाची. आपण कामावर असू, ऑफिसमध्ये जाणारे लोक आहेत किंवा गृहिणी आहेत, कोणीही, आपण काय करतो, आपल्याला सवय जेवल्या जेवल्या आपण लगेच बसतो किंवा झोपतो किंवा कामावर जाणारे जे लोक आहेत, जे एम्प्लॉईज आहेत, जे IT पीपल आहेत किंवा सगळेच म्हणजे ऑफिसवाले, बँकवाले लोक, जेवण झाल्या झाल्या लगेच बसायचं, नाही बसायचं एका जागी, कारण लगेच काम चालू करायचं असतं, वेळ नसतो. तर ही जी गोष्ट आहे ना, ही तुमचं फॅट जास्त वाढवते. मग तुम्ही सोपी गोष्ट काय करू शकता, अर्ध्या तासाचा ब्रेक सगळीकडे असतो, तुम्ही 10-15 मिनिटात जेवा. शतपावली ही आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेली कन्सेप्ट आहे, बरोबर आठवतंय की आपले आजी आजोबा, आपले आई बाबा किंवा जेवण झालं की त्यांना ती सवय असायची की शतपावली करायची, 100च पावलं चालायची, शतपावली, पण ती फार महत्वाची असायची. म्हणून आपण म्हणतो ना की पूर्वीची लोक कशी काटक होती, त्यांना कधीच कोणाला हा प्रश्न आला नाही की त्यांचं वजन वाढलंय किंवा त्यांना हे इश्यूज आलेत. कारण हेच होतं की या सोप्या सोप्या गोष्टी ते फॉलो करायचे. तुम्ही जेवणानंतर बसू नका लगेच. तुम्ही जेवणानंतर बसलात की ते सगळं चरबीमध्ये कन्वर्ट होणार आणि तुमची लोअर बॉडी वाढणार, तुमचं पोट वाढणार. मग काय करायचं, फार चालायचं नाहीये, 100च पावलं चालायचं आहे, तेवढी 10 मिनिटं तुम्ही देऊ शकता, तेवढं चाला आणि मग येऊन बसा. बरं, तुमचं दिवसभराचं बैठक काम आहे, 1-1 तासांनी उठा, वॉशरूमला जा, तुमची कामं दुसऱ्यांना, मुवमेंट, फिजिकल ऍक्टिव्हिटी, दुसऱ्यांना कामं सांगण्यापेक्षा स्वतः जाऊन फाईल घेऊन या, पाणी प्यायला उठा, वॉशरूमला जायला उठा. हे एवढं तरी आपण नक्कीच बेसिक गोष्टी करू शकतो, तर ते करा. सेम रात्रीच्या जेवणानंतर, रात्रीच्या जेवणानंतर तर शतपावली फार महत्त्वाची. तुम्हाला दिवसभरात वेळ मिळत नाही आहे एक्सरसाइजला, तुम्हाला जिमला जायला वेळ मिळत नाही, फक्त दुपारी आणि संध्याकाळी 10 मिनिटं चाला, तेवढं तरी नक्कीच करू शकतो. तर हे नक्की करा, मॅजिकल रिझल्ट्स मिळतात. लगेच बसू नका, लगेच झोपू नका. आणि जेवण रात्रीचं आणि रात्रीची झोप यामध्ये कमीत कमी 2 तासाचं अंतर ठेवा. ही चरबी तुमची जी अतिरिक्त जमा होते ती होणार नाही. आणि रात्री झोपायच्या आधी एक छोटीशी टीप आहे, गरम पाणी, ग्रीन टी, मी काही काढे सांगितलेत, जसं मी आत्ता म्हणाले की आपल्या चॅनेलवर सगळ्या रेसिपी आहेत त्या बघा. तर हे सोपं केल्यामुळे ना रात्री तुमचं मेटाबॉलिझम वाढलेलं राहतं, तुमचं पचन चांगलं होतं झोपेमध्ये सुद्धा. या गोष्टी लक्षात घ्या. तर रात्री जेवणानंतर डेझर्ट न खाता, गोड न खाता या गोष्टी करायच्या, म्हणजे त्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो. ओके, आता हे सगळं झालं, आता आपण थोडंसं डाएटकडे पुन्हा येऊयात. की जर लोकांचा असा समज असतो की वजन कमी करायचं म्हटल्यावर आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल, डायटिशियनकडे जावं लागेल, पण ते प्रत्येकाला शक्य नसतं, की लोक कंटाळा करतात. आणि मग लोक काय करतात की युट्यूबवरती ज्या गोष्टी दिलेल्या आहेत करेक्ट त्याच गोष्टी फॉलो करतात. पण मग हे कितीपत योग्य आहे, किंवा पर्सनल डाएट प्लॅन हे का महत्वाचं आहे? डेफिनेटली महत्त्वाचं आहे, कारण यूट्यूबवर असेल किंवा सगळीकडे जी माहिती असते ही जनरल माहिती असते, प्रत्येकाच्या बॉडी टेंडन्सीप्रमाणे नाही सांगितलं जात, कारण ते जनरल असतं. सगळं जे काही माहिती आहे ही सगळी सगळ्यांना सूट होण्यासारखी सांगितलेली असते. महत्त्वाचं काय की प्रत्येकाची बॉडी टेंडन्सी वेगळी आहे, प्रत्येकाचं वय, प्रत्येकाचं वजन, त्यानुसार कॅलरी वाईज डाएट द्यावे लागतात, कमी देऊन चालत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं टाईप ऑफ वर्क, की तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी किती आहे. नाहीतर कॅलरी इंटेक जर तुमचा जास्त असेल आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी असेल, वजन कमी होणारच नाही. त्यामुळे ते लक्षात घेऊन डाएट प्लॅन केला जातो. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे तुमच्या पॅथॉलॉजिकल कंडिशन. ओके, म्हणजे काय, नॉर्मल आहात तुम्ही जनरल डाएट प्लॅन करू शकता, तुम्हाला काही त्रास नाही आहे, काही हेल्थ इश्यू नाही आहे, पण तुम्हाला किडनीचा प्रॉब्लेम आहे, तुमचं क्रिएटिनिन वाढलंय, तुमचं युरिक ॲसिड वाढलंय, तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला थायरॉईड आहे, तुम्हाला कोलेस्ट्रॉल आहे, एन नंबर ऑफ कंडिशन्स असतात की ज्यामध्ये पर्सनल डाएट प्लॅनची गरज असते. कारण तुम्हाला ते जनरल देऊन चालत नाही. तुमचे प्रत्येक पदार्थ यामध्ये काय करायचं असतं, आपली तारेवरची कसरत असते की हेही वाढू द्यायचं नाही आणि वजनही कमी करायचं. हे तुमचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे, ॲनिमिया. लोक काय करतात, मग यामध्ये डाएट करायला जातात आणि मग कॉम्प्लिकेशन्स होतात. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. प्रेग्नन्सी डाएट, पोस्ट प्रेग्नन्सी डाएट हेही फार महत्त्वाचं आहे. मेनापॉज, स्त्रियांमध्ये मेनापॉज हा एक असा म्हणजे ती नॅचरल गोष्ट आहे अर्थात, पण तेव्हा एक जो हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो प्रचंड,
यामुळे अचानक वजन वाढतं. यावर सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तोही नक्की बघा आपल्या चॅनेलवर. कारण आजकाल हा अवेअरनेस फार महत्त्वाचा आहे की मूड स्विंग्स कसे होतात, स्ट्रेस डिप्रेशन कसं येतं. कारण स्त्रियांच्या दृष्टीने बघायला गेलं तर हा आयुष्यातला फार मोठा टप्पा आहे आणि वेगळं आयुष्य चालू होतं. जसं पूर्वी म्हणायचं ना की म्हणजे बाळणपण हे एक नवीन आयुष्य मिळाल्यासारखं आहे. सेम मेनापॉजमध्ये जे चेंजेस होतात त्याच्यामुळेही वजन वाढतं, फॅट वाढतं आणि हे कळत नाही. मग खूप बायका डिप्रेशनमध्ये जातात की अजूनपर्यंत असं झालं नव्हतं आणि आत्ता कसं झालं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की बाबा हॉर्मोनल इम्बॅलन्स जर तुम्हाला कमी करायचं आहे तर काय केलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता. प्लस आपल्या चॅनलवर डिटेल दिलं की मेनापॉजचं डाएट कसं असावं हे मी सगळं डिटेल दिलेलं आहे. आणि प्रत्येक कंडिशन वाईज सुद्धा मी काही गोष्टी दिलेल्या आहेत. युरिक ॲसिडमध्ये काय खायचं नाही, कारण लोकांना ते कळत नाही बऱ्याच वेळेला. आणि गुगलवर परत सगळं कन्फ्युजिंग दिलेलं असतं. काही लोक म्हणतात हे खायचं, काही म्हणतात ते खायचं नाही. मग नक्की काय ऐकायचं. साधे सोपे गोष्टी आहेत. तुम्हाला रिनल स्टोन असेल म्हणजे किडनी स्टोन आहे तर काय खायचं नाही. या खूप छोट्या छोट्या गोष्टी, कोलेस्ट्रॉल आहे, थायरॉईड आहे, काय खायचं आणि काय खायचं नाही, हे प्रत्येक गोष्ट मी डिटेल व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. वेगवेगळ्या प्रत्येक कंडिशनवर व्हिडिओ घेतलेला आहे. सो तोही तुम्ही बघू शकता. आणि यासाठी नक्कीच पर्सनल डाएट प्लॅनची गरज पडते. कारण तुम्हाला जो डाएट प्लॅन दिला आहे तो मी फॉलो केला तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स अजून वाढू शकतात. बरोबर आहे. कारण तुमची कंडिशन वेगळी आहे, माझी फिजिकल कंडिशन वेगळी आहे. सो पॅथॉलॉजिकल कंडिशन्स असतील तर कोणतेही कॉमन डाएट प्लॅन घेऊ नका डायटिशियनच्या सल्ल्याशिवाय. आता मॅम, जसं वजन कमी करणं हा मुद्दा येतो त्यावेळेस लोक अनेक ऑप्शन्स ट्राय करतात. कोणी जिमवरती फोकस करतं, कोणी समजा डाएटवरती फोकस करतं, कोणी ॲलोपॅथीच्या गोळ्या वगैरे घेतं, काही प्रोटीन पावडर वगैरे घेतं. प्रत्येकाचा एक वेगवेगळा वे आहे. पण मग होमिओपॅथी, ॲज अ तुम्ही आता होमिओपॅथी डॉक्टर आहात, तर होमिओपॅथी बाकीच्यांपेक्षा कसं बेटर आहे तेच सांगते. त्याच ह्याच्यामध्ये सांगते. औषधांची नावं नाही सांगणार कारण प्रत्येक टेंडन्सीप्रमाणे औषध वेगळी असतात. म्हणजे होमिओपॅथीचं कसं असतं की ॲलोपॅथीसारखं नाही. ताप आला की क्रोसिनच घ्यायचं, मग तो आपल्या तिघांनाही ताप आला तरी आपण तिघांना क्रोसिनच घेतो. होमिओपॅथीमध्ये काय असतं की तुमच्या टेंडन्सीनुसार, तुमच्या मानसिक थोडं याच्यानुसार किंवा तुम्हाला आजार काय आहेत, अजून वेगळे काही, त्यानुसार ती औषधं दिली जातात. म्हणजे पर्सनलाइज असतं. म्हणजे थोडक्यात पर्सनलाइज तुमच्या कंडिशन्सनुसार. एकच औषध सगळ्यांना चालत नाही किंवा प्रत्येक कंडिशनसाठी वेगवेगळी औषधं असतात. जसं लोअर बॉडी फॅटला वेगळं औषध आहे, पोस्ट प्रेग्नन्सी तुमचं वेट गेन झालं असेल वेगळं औषध आहे, मेनापॉज रिझन असेल तर त्याला वेगळं औषध आहे. तुमचं वजन जर काय म्हणू आपण त्याला डायजेशन इश्यूमुळे वाढत असेल तर त्याला वेगळं औषध आहे. अशी वेगवेगळी औषधंही होमिओपॅथीमध्ये असतात. त्यामुळे आपण औषधांची नावं घेणार नाही, पण होमिओपॅथी का घ्या हे सांगणार की ते पर्सनलाइज जास्त असतं त्याच्यामुळे. आणि त्याचे एकतर होमिओपॅथी लोक का घेतात कारण त्याचे साईड इफेक्ट नसतात. हा महत्वाचा मुद्दा. त्यामधून आपण कुठलंही हॉर्मोन देत नाही, त्यामधून आपण कुठलेही हानिकारक स्टेरॉइड्स वगैरे काही देत नाही किंवा काय म्हणू आपण त्याला ॲपेटाईट सप्रेसंट देत नाही किंवा ही सप्लिमेंट नाही आहे. ते तुम्हाला एक तुमच्या काय म्हणतो त्याला बॉडी मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी पुश आहे. तुम्ही डाएट करताय, तुम्ही वॉकिंग करताय आणि तुमच्या पॅथॉलॉजिकल कंडिशन आहे आणि मग तुम्ही होमिओपॅथी औषध घेतलं तर त्याचा उपयोग होणार. तुम्ही काहीच करत नाही आणि नुसती औषधं घेऊन मला एवढं वजन कमी करा तर तसं होणार. ओके. पण मग इथे टाइम किती लागतो? आपण एक मुद्दा येतो की लोक म्हणतात की वेळ किती लागतो हा मुद्दा परत त्याच्यावरच आहे की तुम्ही म्हणाल की आता माझं एका महिन्यात किती वजन कमी होऊ शकतं. परत तुमच्या मेटाबॉलिझमवर डिपेंड आहे. प्रत्येकाला वेगळा. तुम्ही मिनिमम 3 महिने 6 महिने 1 वर्ष ही औषधं घेऊ शकता विदाऊट एनी साईड इफेक्ट. बरोबर. आणि मग हळूहळू तुम्ही ती कमी करा. आणि प्रत्येकाचं वेट गेन किती झालेलं आहे, किती टार्गेट आहे त्यावरती पण डिपेंड करतं. प्रत्येकाचं टार्गेट, प्रत्येकाचं एज, प्रत्येकाला लागणारा वेळ हा वेगवेगळा असतो. ते किती लोक फॉलो करतात ते वेगळा असतो. तर त्याबद्दल आपण घेऊ. ओके. आता एवढं सगळं तर आपण डिस्कस केलेलं आहे, पण मग तरी पण ना की आज असे बरेच लोक आहेत की जे स्वतःच्या बॉडीकडे लक्ष देत नाहीये. अचानक त्यांचं वेट वाढतंय, त्यांना करायचंय, पण आपण म्हणतो की ती मेंटॅलिटी पण तयार होत नाहीये. मोटिवेशन येत नाहीये की आता मला वेट लॉस केला पाहिजे. आपण काय करू शकतो की आजकाल अवेअरनेस हा आपण म्हणू की लॉकडाऊन नंतर वाढलेला आहे, पण तरी सुद्धा अजून अशी बरीचशी लोक आहेत की जे स्वतःकडे लक्ष देत नाहीत, की ज्यांना अजून समजतच नाही की आपलं वजन वाढलंय. किंवा याच्यामध्ये टिपिकल येतात त्या म्हणजे स्त्रिया की आता सगळं करून झालंय, मग आत्ता मी जागी झाली आहे
कारण मेनापॉज झालाय, माझं वजन वाढतंय, मला आता बाकी कुठलंही काम नाही आहे, मी रिटायर झाली आहे, सगळं मुलाबाळांचं करून झालेलं आहे, सगळं झालंय आणि आता मला जाणवतंय की अरे मी लक्षच दिलं नाही स्वतःकडे. हा महत्वाचा मुद्दा की सध्याच्या काळात तो एक महत्वाचा मुद्दा आहेच खरं की तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. आधीच्या काळात तरी लोक समजा एवढं लक्ष नाही द्यायचे. अगदीच. आणि खूप गोष्टी या तुमच्या पर्सनॅलिटीवर डिपेंड असतात की असं नाही फक्त की तुम्ही जाड आहात म्हणून लोक तुम्हाला नावं ठेवतात, पण ते तुमच्यासाठीही महत्वाचं आहे ना. बरोबर. बारीक असणं हे फक्त दिसण्यासाठी नाहीये. तुमची बॉडी जेव्हा तुम्हाला कोणताही अलार्मिंग सिग्नल देत नाही तोपर्यंत आपण जागे होत नाही. हार्ट अटॅक येऊन गेला, शुगर वाढली अचानक कमी वयामध्ये, केस पांढरे व्हायला लागले, हे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज येतात. स्ट्रेस खूप जास्ती आहे, आपल्याला कपडे बसत नाही आहेत आधीचे, आपल्याला पायऱ्या चढताना दम लागतोय, हे सगळं लोक म्हणतात की अरे काय तुझं एकदम जाड दिसतोय, अचानक वजन वाढलंय. मग आपण जागे होतो किंवा त्रास होतोय. महिलांमध्ये युजली मेनोपॉज नंतर जे हॉर्मोनल चेंजेस होतात की अचानक मी इतकी बदलली आहे कशी काय, बॉडीमध्ये इतके चेंजेस कसे काय आले, तर ही नॅचरल गोष्ट आहे, ते येणारच आहे. पण अचानक जागं होऊन असं होत नाही की मी आज जागी झाले आणि उद्या माझं वजन कमी झालं. परत एकदा की तुमचा पेशन्स, तुमचं डेडिकेशन आणि तुमची कन्सिस्टन्सी यामध्ये खूप महत्त्वाची आहे. ते पी हळद आणि हो गोरी असं नाही की आज चालू केलं उद्या लगेच मला रिझल्ट दिसले पाहिजे, असं होणार नाही. सो ते स्टेप बाय स्टेप हे फार महत्त्वाचं आहे आणि ते तुमची लाईफस्टाईल तुम्ही पहिल्यापासून ठेवा, म्हणजे तुम्हाला तो त्रास होणार नाही. बरोबर. अचानक जर तुम्ही जागे झालात वयाच्या 35 नंतर 40 नंतर युजली लोक जागे होतात की बाबा आता तर मला करायला पाहिजे, आता मी खूप सिरियसली घेतलंय. अरे पण ती वेळ निघून गेली आहे. आधी जेव्हा तुम्ही लवकर कमी करू शकता, एज खूप मॅटर करतं बॉडी मेटाबॉलिझमसाठी. 25व्या वर्षी तुम्ही डाएट करून वजन कमी करणं आणि तेच 35व्या वर्षी कमी करणं यात खूप फरक पडतो. बरोबर. तुम्ही उपाशी राहिला तरी वजन कमी होत नाही. याचं कारण म्हणजे हे सगळे चेंजेस. सो लवकर जागे व्हा. उशिरा जागे होऊन मग ते मी असं करतो मग मला लवकर रिझल्ट मिळाले पाहिजेत, पहिल्यापासून ती तुमची टेंडन्सी ठेवा, तुमची लाईफस्टाईल ठेवा. आणि दुर्घटना से देर भली असंही म्हणू शकतो की बाबा उशिरा जरी जागे झाल्यात तरी ती आता तरी निदान कन्सिस्टन्सी ठेवा. बरोबर. की ते तुम्ही करा आणि मग या छोट्या छोट्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. मग परत यामध्ये आली की मी मगाशी सांगितलं की होमिओपॅथी औषधं यामध्ये चांगलं काम करतात. कुठल्याही साईड इफेक्टशिवाय तुम्ही ही घेऊ शकता. पण परत एकदा की तुमचं 3 गोष्टी महत्त्वाच्या: हेल्दी लाईफस्टाईल, बॅलन्स डाएट आणि रेग्युलर एक्सरसाइज. ओके. तिघही महत्त्वाचे आहेत. हे 3ही महत्त्वाचे. सगळीकडून तुम्ही त्याला पुश केलं तरच हे होणार आहे. आणि यामध्ये होमिओपॅथी औषध नक्कीच काम करू शकेल. आणि आता डाएट टिप्स तर सगळ्या सांगितल्याच, होपफुली की सगळं क्लिअर झालंय. आणि तुमच्याशी बोलताना एक गोष्ट चांगली वाटली मला की कसं असतं की वेट कमी करायचं म्हटलं की सगळ्यात आधी माणूस जिमचा विचार करतो किंवा व्यायामाचा विचार करतो, पण ते प्रत्येकाला काही शक्य नाही होत. कारण रोजच्या आपल्या डेली लाईफमध्ये ते टाइम पण नसतो आणि ते मोटिवेशन पण नसतं. करायचं असतं पण ती स्टेप आपण घेत नाही की आज जिममध्ये जाऊन करू. आणि जे लोक करतात ते त्याला कंटिन्यू नाही करू शकत. त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन एक आहे की आपण डाएटमध्ये जर थोडे थोडे चेंजेस केले समजा तर ऍटलीस्ट आपण 100% नाही पण 50% तरी अचीव्ह करू शकतो. म्हणूनच म्हणलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. की आपण तिथेपर्यंत हार्ट अटॅक येण्यापर्यंत वाटच का बघायची, बरोबर, गुडघे दुखण्यापर्यंत वाटच का बघायची. स्त्रियांमध्ये खूप जास्त म्हणजे मेनोपॉज नंतर गुडघेदुखी, आर्थरायटिस, बरोबर, हे खूप जास्त, ऑस्टिओपोरोसिस की हाडांमधलं कॅल्शियम कमी होतं, लवकर फ्रॅक्चर होतात, हे स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतं. कारण इतके वर्ष कामामध्ये आणि घरातल्यामध्ये लक्षच दिलेलं नसतं की काय खातोय, काय जेवतोय, आणि मग हे सगळं एकत्र. किंवा म्हणजे कोणी नॉट नेसेसरी की पुरुषांमध्ये सुद्धा की कामाची घाई, मग ते कामं पूर्ण प्रोजेक्ट पूर्ण करायचे सगळी, आणि मग जेव्हा एखादा अलार्म बॉडी देते, सिग्नल देते, मग आपण जागे होऊन ते सगळं करायला त्यावेळेस खूप उशीर झालेला असतो, खूप उशीर झालेला असतो. पण तरी सुद्धा मी म्हणेन की निदान आता तरी जागे व्हा, की आता तरी आपण सगळं करू शकतो, इझिली अवेलेबल आहे, तुम्हाला अफोर्डेबल आहे, सगळं करू शकता. तर आधी तुमची हेल्थ चांगली ठेवा आणि मग बाकीचं सगळं आपोआप होईलच. येस. तर थँक्यू सो मच मॅम वन्स अगेन की तुम्ही पुन्हा एकदा आमच्या ऑडियन्ससाठी एवढी युजफुल इन्फॉर्मेशन दिली. धन्यवाद. हां, आणि मंडळी हा व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच असेल, कारण तुम्ही जर पाहताय म्हटल्यावर आवडलाच असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा की आणखी तुमचे कुठले प्रॉब्लेम्स आहेत
की ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मॅमकडून जाणून घ्यायची आहेत. म्हणजे जर तुमचे जास्तीत जास्त कमेंट्स असल्या तर आपल्याला मॅमला पुन्हा एकदा इन्व्हाइट करता येईल. येस, तर थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्याने त्याच्या समोरचं आयुष्य बदलू शकतं. कारण या गोष्टी ऐकायला जरी सोप्या असल्या की वजन कमी करा, याचे दुष्परिणाम खूप जास्त आहेत, ज्याने एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो. म्हणून आत्ताच थोडंसं सिरियस व्हा आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. मॅमच्या ज्या काही डिटेल्स असतील त्या आपण कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ. त्यांचंही खूप चांगलं चॅनल आहे की बेस्ट डाएट टिप्स बाय डॉक्टर अमृता, ते नक्की सबस्क्राईब करा. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. आणि श्रीमंत स्टुडिओलाही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.